सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्राच्या ओटीमध्ये एक ध्वज असतो आणि त्या ध्वजावर विरोचकाचे चिन्ह असते, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. इंद्राणी नेत्राला विचारत असते की हा ध्वज तुझ्या ओटीमध्ये कसा आला असेल, परंतु या प्रश्नाचे उत्तर नेत्राकडे सुद्धा नसते. तर अद्वैत घाबरून म्हणतो की नेत्रा, हा ध्वज तुझ्याकडे नको, कारण यावर विरोचकाचे चिन्ह आहे. त्यामुळे मग इंद्राणी तो ध्वज तिच्या हातात घेते आणि त्यावेळी शेखरचं लक्ष ध्वजाच्या दुसऱ्या बाजूकडे जातं. त्यावर त्रिनयना देवी आईचं चिन्ह असतं आणि ते चिन्ह बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर दुसरीकडे रुपाली फुटलेल्या आरशामध्ये बघून मनाशी म्हणत असते की नेत्राकडे अशी नवीन कोणती शक्ती आली असेल ज्यामुळे मी दूर फेकले गेले. या शक्तीचा शोध घ्यायलाच हवा आणि त्याचसोबत नेत्राने ओटीमध्ये नेमकं काय आणलं होतं हे देखील शोधायचं ती ठरवते. तर दुसरीकडे ते चौघेजण ध्वज बघत असताना शेखरला कोणाची तरी सावली येताना दिसते, त्यामुळे तो सगळ्यांना सावध करतो. नेत्रा पटकन तो ध्वज लपवते. तर त्या ठिकाणी केतकी आलेली असते. या चौघांना सांगते की मी आत्ताच विरोचकाला नेत्रा आणि अद्वैतच्या खोलीकडे जाताना बघितलं, मात्र हे कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही, फक्त हे एकटक तिच्याकडे बघत असतात. आणि त्यामुळे केतकी म्हणते की सॉरी, मी विसरलेच. आणि मग त्यानंतर ती म्हणते की मी काय म्हणते, आणि मग त्यानंतर ती घडलेला प्रकार सांगते. त्यामुळे सगळ्यांचा विश्वास बसतो की ही खरंच केतकी आहे, प्रतिबिंब नाही. आणि मग त्यानंतर शेखर आणि इंद्राणी अद्वैत आणि नेत्राला सुद्धा प्रतिबिंब आणि खरी व्यक्ती कसं ओळखायचं हे सांगतात. आणि मग त्यानंतर ते दोघेजण लगेच केतकीने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या खोलीत जातात. मात्र खोलीमध्ये कोणीही नसते. नेत्रा म्हणत असते की साहेब, इथे कोणी आला आहे असं दिसत नाही. मात्र तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते. ती रागातच त्या दोघांना विचारते की काय झालं, कुठे लपून बसला होता तुम्ही. परंतु त्यावर हे दोघे काही उत्तर देत नाही. तर रुपाली म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं, मी काय तुम्हाला घाबरले आहे का? तर तसं अजिबात नाहीये. आणि काय ग नेत्रा, तुला अक्कल येत नाही का? एवढ्या वेळा तोंडावर पडली आहेस तू, तरी तुला कळत नाही का की हा विरोचक अमर आहे? तू माझा गळा कापला, त्या कट्यारीने मला मारलं, तरी सुद्धा मी जिवंत राहिले. आणि मुळात तू आहेस तरी कोण ग? तुला माझ्या नखाची सुद्धा सर नाहीये. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याकडे जरी कोणती नवीन शक्ती आली असेल ना, तरीही हा विरोचक काही घाबरत नाही. आणि ते ऐकून नेत्रा तिच्या जवळ जाते. तर नेत्राला बघूनच रुपाली 2 पावलं मागे सरकते. तर नेत्रा म्हणत असते की काय झालं विरोचका, घाबरलास का? तर रुपाली पटकन मागे सरकते. तर नेत्रा हसतच म्हणत असते की मगाचपासून तू स्वतःच 10 वेळा मी घाबरले नाही, मी घाबरले नाही असं म्हणाली आहेस, आणि त्यावरूनच कळतंय की हा विरोचक किती घाबरला आहे ते. आणि मग ती मुद्दाम रुपालीचा हात हातात घ्यायला जाते, मात्र रुपाली घाबरून पाठीमागे सरकते. तर नेत्रा हसतच म्हणत असते की काय झालं, तुला बघायचं आहे ना माझ्याकडे नवीन कोणती शक्ती आली आहे? मग लाव माझ्या शरीराला हात, मग कळेल तुला. परंतु रुपाली घाबरूनच तेथून निघून जाते. आणि हा सगळा प्रकार बघून अद्वैत मात्र हसत असतो. त्यानंतर रात्री रुपाली अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. तिला सतत नेत्राचं बोलणं आठवत असतं. तिच्याकडे नेमकी कोणती शक्ती आली असेल याचाच ते विचार करत असते. दुसरीकडे सगळेजण इंद्राणीच्या खोलीत असतात. शेखर म्हणत असतो की माहीत नाही का, पण मला असं वाटतंय की तो ध्वज विरोचकाचाच आहे. परंतु इंद्राणी म्हणत असते की त्यावर देवी आईचं सुद्धा चिन्ह आहे. तितक्यात अद्वैतही त्या ठिकाणी येतो, परंतु शेखर लगेच त्याला खोलीत घेत नाही. जेव्हा अद्वैत म्हणतो की मी काय म्हणतो, तेव्हाच मग शेखर त्याला खोलीत येऊ देतो. तर दुसरीकडे रुपालीला काय करावं हे कळत नाही. आणि मग त्यानंतर ती नेत्राच्या त्या ओटीमध्ये नेमकं काय होतं हे शोधण्यासाठी पुन्हा एकदा प्रतिबिंब शक्तीचाच वापर करायचं ठरवते. तर दुसरीकडे नेत्रा म्हणत असते की मला खरंच कळत नाही आहे त्या ओटीमध्ये नेमकं काय आहे. तर इंद्राणी तिला म्हणत असते की नेत्रा, तू असा विचार करू नको. आत्तापर्यंत आपल्यावर अनेक संकटं आली आहेत आणि त्या संकटांमधून देवी आईने आपल्याला मार्ग देखील दाखवला आहे. हे सुद्धा तसंच आहे. या ध्वजाचं गूढ लवकरच उलगडेल. तर दुसरीकडे रुपालीने पुन्हा एकदा शेखरचेच प्रतिबिंब तयार केलेले असते आणि ती त्या प्रतिबिंबाला तिचं काम सांगते. आणि मग ते प्रतिबिंब फाल्गुनी आणि केतकीच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतं. दुसरीकडे अद्वैत म्हणत असतो की बाबा, तुमचं म्हणणं आहे की तो ध्वज विरोचकाचा आहे, मात्र मला असं वाटतं की तो ध्वज देवी आईचा आहे, कारण त्यावर देवी आईचं चिन्ह आहे. आणि जेव्हा विरोचकाने ओटीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो दूर फेकला गेला. तर दुसरीकडे केतकी आणि फाल्गुनी त्यांच्या खोलीमध्ये असतात. केतकी खूप अस्वस्थ असते, त्यामुळे फाल्गुनी तिला काय झालं आहे हे विचारते. तर केतकी सांगते की माहीत नाही का,
पण जेव्हापासून नेत्रा आणि अद्वैत हॉस्पिटलमधून घरी आले आहेत ना, तेव्हापासून नक्कीच काहीतरी घडतंय असं जाणवतंय. त्यामुळे फाल्गुनी घाबरूनच विचारते की बाळ तर ठीक आहे ना, आणि त्यावर केतकी सांगते हो बाळ ठीक आहे, पण आपल्या घरात वेगळंच काहीतरी घडतंय. आणि मग तितक्यात बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवते. फाल्गुनी दरवाजा उघडते तर त्या ठिकाणी तन्मय असतो. तो पहिलं वाक्य म्हणतो की मी काय म्हणतोय, आणि त्यामुळे त्या दोघीजणी त्याला आतमध्ये घेतात. तो त्यांच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलेला असतो, त्यामुळे फाल्गुनी केतकी खुश होतात. मात्र तितक्यात पुन्हा कोणीतरी दरवाजा वाजवते आणि त्यावेळी त्या ठिकाणी शेखरचे प्रतिबिंब आलेले असते. ते प्रतिबिंब म्हणत असते की नेत्राची ओटी हरवली आहे, तुम्हाला माहिती आहे का ती ओटी कुठे आहे ते. आणि त्याने पहिलं वाक्य न म्हटल्यामुळे या तिघांच्या लगेच लक्षात येतं की हे शेखर नाही तर शेखरचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे मग तन्मय लगेच अद्वैतला मेसेज करतो. तर इकडे ते प्रतिबिंब रुपालीने सांगितल्याप्रमाणे फक्त एकच वाक्य म्हणत असते आणि त्या तिघांना विचारत असते की नेत्राची ओटी हरवली आहे, तुम्हाला माहिती आहे का ती ओटी कुठे आहे ते. पण हे तिघेजण त्यावर काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे रुपाली वेळ चेक करत असते. 6च मिनिटं शिल्लक राहिलेले असतात. ती मनाशी म्हणत असते की हे शेखरचं प्रतिबिंब मागच्या वेळेसारखं काही घोळ तर घालणार नाही ना. पण तिला एका गोष्टीची खात्री असते की शेखर, अद्वैत, नेत्रा आणि इंद्राणीच्याच खोलीत आहेत, त्यामुळे काही घोळ होणार नाही. मात्र तरीसुद्धा बाहेर जाऊन थांबायचं ठरवते, जेणेकरून त्या चौघांपैकी कोणीही केतकी आणि फाल्गुनीच्या खोलीत जाऊ नये. तर इकडे अद्वैतला जसा तन्मयचा मेसेज मिळतो तसे ते चौघेजण लगेच केतकी फाल्गुनीकडे जाण्यासाठी निघतात. तर इकडे ते शेखरचे प्रतिबिंब या तिघांना विचारतच असते की नेत्राची ओटी हरवली आहे, तुम्हाला माहिती आहे का ती कुठे आहे ते. आणि तितक्यात हे चौघेजणसुद्धा त्या ठिकाणी येतात. शेखरचं प्रतिबिंब बघून तर त्यांना मोठा धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर ते शेखरचं प्रतिबिंब त्यांच्याकडे सुद्धा बघतं. मात्र आपल्या पुढे नेत्रा, इंद्राणी, शेखर आणि अद्वैत आहेत, याचं त्याला काही घेणं देणं नसतं. ते प्रतिबिंब त्या चौघांनाही विचारत असतं की नेत्राची ओटी हरवली आहे, तुम्हाला माहिती आहे का ती कुठे आहे ते. आणि ते ऐकून ते सगळेजण तर एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागतात. तर दुसरीकडे रुपाली इंद्राणीच्या खोलीबाहेर असते. तिला असं वाटत असतं की ते चौघेजण अजूनही आतमध्येच आहेत. मात्र बराच वेळ आवाज येत नसल्यामुळे मग ती हळूच दरवाजा उघडते आणि खोलीत कोणी नाही हे बघून ती घाबरते. ती पटकन तेथून जाण्यासाठी निघते. मात्र त्यावेळी तिच्या मनात विचार येतो की ते कोणी नाही तर मग मी कट्यार शोधायचा प्रयत्न करू का. मात्र त्यानंतर तिला असं वाटतं की जर कट्यार इथे असती तर यांनी अशी खोली उघडी ठेवली नसती. त्यामुळे तिला असं वाटतं की इथे कट्यार नाहीच आहे आणि ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे खरा शेखर त्या प्रतिबिंबासमोर येऊन उभा राहतो. मात्र तरीही ते प्रतिबिंब विचारतच असते की नेत्राची ओटी हरवली आहे, या ओटीमधील सामान कुठे आहे, तुम्ही बघितलं का. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.